जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 160. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सर्व भक्तगणांना रामे ह्या सप्तमी विभक्तीचा अर्थ असतो श्रीरामांच्या चरणकमली माझ्या चित्ताचा लय व्हावा. हा सेवाभाव, ही नम्रता, हा संपूर्ण समर्पण भाव अंतरंगात त्यांच्याच कृपेनं उमटल्याशिवाय त्या चरणकमलांचं महत्त्व, त्यांचं पावित्र्य, त्यांचं स्थान याबद्दल सम्यक रीतीनं आकलन होऊ शकत नाही. खूप वेळा आमच्या हृदयीचे विकल्प आम्हाला कुणासमोरही वाकायला आडकाठी करतात आणि नको तिथं वाकायला भाग पाडतात. कुठं वाकायचं ते एक स्थान जर या आयुष्यामध्ये आम्हाला गवसू शकलं तर आमची नौका किनाऱ्याला लागली यात शंका नाही, असं संत सांगतात. आमचे महाराजही म्हणतात, कुणाचं तरी ऐकायला शिकावं. कुणाचं तरी म्हणजे संत सत्पुरुषाचं, सद्गुरूंचं. आणि हे ऐकणं, यामध्येच ते वंदन, नमस्कार, चरणांबद्दलची आसक्ती ही अनुस्यूत असते. जोपर्यंत चरणासक्ती नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं श्रवण होत नाही. श्रवण म्हणजे ऐकणं. ऐकणं म्हणजे ऐकून त्यांनी सांगितलेला बोध आचरणात आणणं, ह्याला श्रवण म्हणतात. असं आपण मागे पण बघितलं होतं, संतांनी सांगितलेलं. आणि असं जो श्रवण करतो पूर्णपणे समर्पित चित्तवृत्तींनी, पूर्णपणे मस्तक पायावरून न हलवता, मनानं अर्थातच, त्याला हा चित्तलय त्यांच्या कृपेनं सहजी साधतो. ज्या चित्तामध्ये एका श्रीरामांशिवाय, सद्गुरूंशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयाचा शिरकाव अशक्य होतो. आणि असाच एक चरणसेवी, चरणदास असा भक्त श्रीरामांची गंगा किनाऱ्यावर आज वाट बघतोय. आपण बघितलं, सुमंत्राला श्रीरामांनी परत पाठवून ते जेव्हा गंगा किनारी आले त्यावेळेला सर्वजण व्याकुळ असले तरीसुद्धा आता सीता, राम आणि लक्ष्मणाचा एक नवीन प्रवास सुरू होणार होता. सोबत निषादराज होते. आणि ज्यावेळी ते गंगा किनारी आले तेव्हा त्यांनी काय केलं ह्याचं अतिशय गोड वर्णन आज तुलसीदास करतायत, ते आपण बघूया. म्हणाले, मागी नावन केवटु आना, कही तुम्हार मरमु मैं जाना, चरण कमल रज कहु सब कही, मानुष करनी मूरी कछु अहई. श्रीरामांनी गंगा किनाऱ्यावर आल्यानंतर तिथे जो एक नावाडी उभा होता त्याच्याकडे नाव मागितली, बरं का, मागी नाव, पण न केवटू आना, तो घेऊन आला नाही. तो केवट नावाडी ती नाव घेऊन आला नाही. आणि काय म्हणाला,
तुम्हार मरमुमय जाना, अतिशय गोड शब्द आहेत पहा. केवट म्हणतोय की मला तुमचं रहस्य समजलंय. सर्वजण म्हणतात तुमच्या चरण कमलांची जी धूळ आहे ती मनुष्य बनवणारी मुळी आहे. आहा, काय खोल गर्भित अर्थ आहे यामध्ये. तुलसीदासांनी फार सुंदर लिहिलंय. चरण कमल रज कहू सबू कहई, मानुष करनी मोरी कछुआई. पुढे सांगतोच आहे की चुवतसी लाभाई नारी सुहाई, पाहन तेन काठ कठिनाई. तरनियु मुनी घरिनी होई जाई, बाट परई मुरी नाव उडाई. किती चतुर आहे पहा केवट, काय चरणासक्ती आहे पहा. म्हणतोय की तुमच्या चरण कमलांच्या धुळीचा स्पर्श होताच पाषाणाची शिळा सुंदर स्त्री बनली असं मी ऐकलं. इथे अहल्येची गोष्ट केवट करतोय आणि म्हणतोय पुढं, अहो माझी नाव लाकडाची आहे. लाकूड दगडापेक्षा कडक नसतं नाही का. दगड हा जास्त कठोर असतो, कडक असतो लाकडापेक्षा. माझी तर साधी लाकडाची नाव आहे. जर शिळेची स्त्री बनली तर माझी साधी लाकडाची नाव तुमच्या चरणरजामुळे एखाद्या मुनीची स्त्री बनून निघून गेली तर माझं कसं व्हायचं? माझा रोजगार कसा चालायचा? माझं दिवाळा निघेल. बाट परही मोरी नाव उडाई. आणि तुम्हाला तर पलीकडे जाता येणारच नाही आणि मला सुद्धा काही त्यातून लाभ होणार नाही, नुकसानच होईल माझं, बरं का. त्यामुळे म्हणतोय की तुम्ही मला म्हणताय की नाव घेऊन ये, पण मी काही नाव आणणार नाही, बरं का. आणि पुढे म्हणतोय की का बरं माझं दिवाळा निघेल? कारण एही प्रतिपालऊ सब परिवारू, नहीं जानऊ कछु और कबारू. जो प्रभु पार अवसिगा चहु, मोहि पद पदुम पखारन कहू. या नावेवरच मी माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो, त्यांचं पालन पोषण करतो. याहून काही दुसरा धंदा मला येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला पलीकडे जायचंच असेल तर एक करावं लागेल, मला तुमचे चरणकमल धुवून मग तुम्हाला नावेत बसवावं लागेल. पद कमल धोई चढ़ाई नावन, नाथ उतराई चहु, मोहि राम राउरियान दशरथ, सपथ सब साची कहूँ. बरु तीर मारहु लखुन पै जब, लगिन पाय पखारी हूँ. तब लगिन तुलसीदास नाथ, कृपाल पारो तारी हूँ. अहो महाराज, मी चरण कमल धुतल्यावरच तुम्हाला नावेत बसवणार, त्यासाठी तुमच्याकडून भाडंही घेणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आणि महाराज दशरथांची शपथ आहे की मी जे सांगतोय ते खरं खरं सांगतोय. हो, लक्ष्मणानं जरी माझ्यावर बाण मारायचं ठरवलं तरी सुद्धा जोपर्यंत तुमचे चरण मी धूत नाही तोपर्यंत हे तुलसीनाथ, हे कृपाळू निधान, मी तुम्हाला पलीकडे नेणार नाही. सुनिके वटके बैन प्रेम लपेटे अटपटे, बिहसे करुणा ऐन चितई जानकी लखनतन. असं हे केवटाचं, त्या नावाड्याचं गोड प्रेमाने भरलेलं आणि मजेशीर बोलणं ऐकून करुणानिधान श्रीराम
जानकी आणि लक्ष्मणाकडे बघून हसले. बरं का, खूप गोड प्रसंग आहे हा, जो पुराणांमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. कसे श्रीराम केवळ भक्तीला, खऱ्या शुद्ध भावाला भुलतात, भगवंत कसे शुद्ध भावाला भुलतात, याचं हे एक खूप मोठं उदाहरण या दृष्टीनं सर्व संत सांगत असतात. कारण इथे असं म्हटलं जातं की सृष्टीच्या आरंभी हा केवट कासवाच्या रूपामध्ये होता आणि त्यावेळी मोक्षाच्या इच्छेनं त्यानं शेषशायी भगवंतांच्या अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, पण शेष भगवानांच्या फुत्कारामुळे त्याला काही ते जमलं नव्हतं. त्यावेळी भगवंतांनी त्याला आश्वासन दिलं होतं की त्रेतायुगामध्ये मी रामावतारामध्ये येईन, तेव्हा तुला माझी चरणसेवा करण्याची संधी मिळेल. आणि त्यानुसार हा प्रसंग घडला आहे असं सांगण्यात येतं. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट इथं केवट आम्हाला शिकवतायत की तुमच्या चरणकमलांची धूळ ही मनुष्य बनवणारी मुळी आहे. म्हणजे जे म्हटलं जातं की भगवंतांचे चरणरज म्हणजेच सद्गुरूंचे चरणरज, संत सत्पुरुषांचे चरणरज हे आम्हाला मनुष्य बनवतात पहिल्यांदा. बरं का, परमार्थ प्रवास मनुष्य बनल्याशिवाय सुरू होत नाही. मनुष्य बनणं म्हणजे काय, तर आपण मागच्या काही भागांपूर्वी बघितलं त्याप्रमाणे जो मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आमचं मूळ कर्तव्य काय, आमचं मूळ काम काय, कशासाठी हा जन्म आहे हे समजून त्यानुसार आचरण करतो, म्हणजेच भगवत भक्तीमध्ये रत होतो, त्याला मनुष्य म्हणतात. त्यामुळे हे भगवत चरणी रत करण्याचं काम हे भगवंतांचे चरणरज करत असतात, संतांचे चरणरज करत असतात. आपल्याला माहीत असेल ते पद, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. पहा बरं, ब्रह्मानंद महाराजांचं पद आहे ना, की वासना समूळ दूर केली महाराजांनी माझी. ते आमच्यासाठी आहे की रामचरण रजानं काय होऊ शकतं. इथं अगदी स्पष्टच म्हटलं आहे, केवटानं म्हटलं आहे की मनुष्य बनवता तुम्ही पहिलं. त्यामुळे ज्या वेळेला हा परमार्थ प्रवास सुरू होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं सर्व वासना एका दिशेनं केंद्रित होतात आणि ते म्हणजे रामचरण. रामचरणाशिवाय दुसरं काही नाहीसं नकोसं वाटणं आणि नाहीसं वाटणं म्हणजे खरा परमार्थ. आपल्याला मागच्या भागांमध्ये लक्ष्मणांनी सांगितलं की मन क्रम वचन रामपद नेहू, ज्याचा आहे तो खरा भक्त, त्याची खरं माया निघून जाते, त्याचं अज्ञान दूर होतं. आणि त्यामुळे तुमच्या चरणकमलांची धूळ मनुष्य बनवणारी मुळी आहे हे सार्कॅस्टिकली म्हणतोय केवट, की जर माझी नाव त्या अहिल्यासारखी नारीमध्ये परिवर्तित झाली तर मी पुढं जगू कसा. फार गोड आहे पहा. त्यामुळे काहीही झालं, काय वाटेल ते हो, लक्ष्मणाने माझ्यावर तीर चालवला तरी मी तुमचे चरण धुतल्याशिवाय काही तुम्हाला नावेत बसू देणार नाही. आणि हे सूचक बोलणं ऐकून तिघे राम सीता लक्ष्मण हसू लागले. आणि मग काय म्हणतायत कृपानिधान, तर कृपा सिंधू बोले मुसुकाई, सोई करू जेही तव नावन जाई, बेगी अनुजल पाय पखारू, होत बिलंबू उतारही पारू. कृपा निधान कृपा सिंधू श्रीराम हसत हसत केवटाला म्हणाले, अरे बाबा, तुझी नाव जेणेकरून जाणार नाही असं तू कर. लवकर पाणी घेऊन ये आणि पाय धू, उशीर होतोय, आम्हाला लवकर पलीकडे घेऊन चल. आणि
अशा रीतीनं आता तुलसीदासांनी एक फार गोड चौपाई घातली आहे. म्हणाले, जासु नाम सुमिरत एक बारा, उतरही नर भव सिंधु अपारा, सोई कृपालु केवट ही निहोरा, जेहि जगु कियति हो पगहु ते थोरा. ज्यांच्या नामाचं एकदा स्मरण केलं, एकदा राम म्हणणारा मनुष्य सुद्धा अपार असा भवसागर तरून जातो. ज्या भगवंतांनी वामनावतारामध्ये सबंध जग 3 पावलांपेक्षा छोटं करून टाकलं होतं, असे कृपाळू श्रीराम गंगा नदी पार करण्यासाठी नावाड्याची मनधरणी करतायत. पदनख निरखी देव सरी हरषी, सुनी प्रभु बचन मोहमती करशी, केवट राम रजाय सुपावा, पानी कठवता भरिले यावा. गंगा माता हे सर्व बोलणं ऐकतीये प्रभूंचं, ज्यांच्या नखातून ही प्रकट झाली गंगा. अशी गंगा सुद्धा प्रभूंचं हे बोलणं ऐकून तिची सुद्धा बुद्धी गुंग झाली. म्हटलंय की प्रत्यक्ष भगवंत नदी पार करण्यासाठी नावाड्याकडे याचना करतायत. असा कृपा निधान भगवंत समोर असताना कुणाला बरं मोह होणार नाही त्यांचे पाय धुण्याचा. त्यामुळे इथे काहीही झालं तरी पाय धुतल्याशिवाय काही नावेत बसू देणार नाही असं केवटानं सांगितल्यानंतर रामांनी त्याला पाणी घेऊन यायला सांगितलं. आणि देवनदी गंगा आपलं उगमस्थान असलेली भगवंतांची पदनख बघून हरखित झाली. आणि ही मानवलीला आहे भगवंतांची. त्यांच्यासाठी पार जो सबंध जगताला भवसागर पार करवतो त्याला गंगा नदी पार करण्यासाठी केवटाची मनधरणी करण्याची जरूर आहे का? याबद्दल अगोदर गंगा नदीला आश्चर्य वाटलं तरीसुद्धा त्यांची ही मानवलीला आहे हे लक्षात येऊन तिचा मोह दूर झाला. आणि आता ह्या चरणांचा स्पर्श मला पुन्हा मिळणार इथे पृथ्वीवर या भावनेनं गंगा नदी पुलकित झाली. आणि आज्ञा प्रभूंची मिळताच केवट एका मोठ्या लाकडी भांड्यातून पाणी भरून घेऊन आला. आणि मग अति आनंद उमगी अनुरागा, चरण सरोज पखारन लागा, बरशी सुमन सुर सकल सिहाही, एहि सम पुण्य पुंज को नाही. पद पखारी जलुपान करी आपु सहित परिवारा, पितर पारु करी प्रभु ही पुनी, मुदित गयवुले पारा. ते पाणी घेऊन आल्यावर अत्यंत प्रेमानं उत्साहानं भगवंतांचे चरण पाद प्रक्षालन केवट करू लागला. आणि हे बघून देव आकाशातून फुलांचा वर्षाव करतायत, अत्यंत आनंदित होऊन म्हणतायत या केवटासारखा पुण्यवान कोणी नाही. अशा रीतीनं खरोखर नाही का अशा जागी पूर्णपणे एकांतामध्ये प्रभूंचे चरण पाद प्रक्षालन करायला मिळणं ह्यापेक्षा मोठं पुण्य ते कोणतं. त्यामुळे अशा रीतीनं नावाड्यानं श्रीरामांचे चरण धुतले, आपल्या कुटुंबियांसह ते तीर्थ प्राशन केलं बरं का. आणि
काय तुलसीदासांनी लिहिलंय पहा. ते तीर्थप्राशन करून प्रथम आपल्या पितरू पारू करी, पितरांना भवसागरातून पार केलं. बरं का. म्हणजे काय महिमा आहे पहा, त्यांच्या चरणतीर्थाचा महिमा काय आहे पहा. आणि मग म्हणाले तुलसीदास की मोठ्या आनंदानं मग प्रभूंना गंगा नदीच्या पार नेलं. त्यानंतर काय झालं तर उतरी ठाढ भये सुरसरी रेता, सिय राम गुह लखन समेता, केवट उतरी दंडवत कीन्हा, प्रभु ही सकुच एहि नहीं कछु दीन्हा, पियहिय की सिय जान निहारी, मनि मुदरी मन मुदित उतारी, कहे कृपाल लेहि उतराई, केवट चरण गहे अकुलाई, नाथ आजु मैं काहन पावा, मिटे दोष दुख दारिद दावा, बहुत काल मैं कीनी मजूरी, आजु दीन विधि बनी भली भूरी. आहा, काय भाव आहे केवटचा. तुलसीदास म्हणतात अशा रीतीनं अत्यानंदानं निषादराज लक्ष्मण आणि सीता यांच्यासह श्रीरामांना त्यानं पार नावेतून केलं पलीकडे गंगेच्या. आणि मग नावेतून उतरून हे सर्वजण किनाऱ्यावर उभे राहिले. केवटानं उतरून साष्टांग नमस्कार केला प्रभूंना. आणि प्रभू ही सकुच एही नाही कछु दीन्हा. काय खरंच मनुष्य लीला लीला म्हणजे किती त्यामध्ये एकरूप व्हावं प्रभूंनी असं वाटतं. की त्यांना वाटत होतं प्रभूंना की याला आपण काहीच दिलेलं नाही, काय द्यायचं बाकी राहिलं खरं. पण प्रभूंच्या मनाला वाटतंय की ह्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग पिय हिय की सिय जान निहारी, आपल्या पतींच्या मनातली भावना ओळखणाऱ्या, पतीचं मन ओळखणाऱ्या सीतामातेनं आनंदानं आपली रत्नजडित अंगठी काढली. आणि कृपानिधान श्रीराम म्हणतायत केवटाला की हे घे नावेचं भाडं. बरं का. केवट चरण गहे अकुलाई, व्याकुळ झाला केवट. त्यानं पाय धरले प्रभूंचे आणि म्हणतोय अहो नाथ, आज मला काय मिळालं नाही. माझे दोष दुःख दारिद्र्य यांची झळ आज खरी नाहीशी झालीये. बहुत काल मै कीन्ही मजुरी, आजु दीन विधी बनी भली भूरी. मी खूप काळ मजुरी केली, आज माझ्या नशिबानं खूप चांगली आणि भरपूर मजुरी मला दिली आहे. पहा बरं, आमचे श्री महाराज म्हणतात की नोकरीच करायची ना तर मी इतरांची का करावी, दास्यत्वच करायचं ना तर मग इतरांचं का करावं, रामाचं दास्यत्व करावं. तसं कारण कोणत्याही दुसऱ्या दास्यत्वामध्ये व्यक्ती वस्तू पदार्थ परिस्थिती यांचे दास झालेलो असतो आम्ही, त्यांना शरण गेलेलो असतो. पण त्यातून आम्हाला काहीच मिळत नाही. आणि जर मिळतंय असं वाटत असेल तर ते टिकत नाही, टिकणारं नसतं. पण ही अशी प्रभूंची मजुरी करायला मिळणं, त्यांची अशी सेवा करायला मिळणं, सद्गुरूंची सेवा करायला मिळणं, संतांच्या पाया जवळ राहण्याचं भाग्य मिळणं, ह्याच्यापेक्षा मोठी मजुरी काय. आज माझं खरं सगळं दारिद्र्य नाहीसं झालं म्हणतोय केवट. काय भाव आहे पहा, ह्या साध्या सामान्य नावाड्याचा काय भाव आहे. आणि आम्ही स्वतःला शिकलेले सुशिक्षित म्हणवतो, तेच शिक्षण आड येतं आमच्या, म्हणतात आमचे ब्रह्मानंद महाराज. तसं आहे. त्यामुळे केवट म्हणतोय की आता मला काही नको,
एकीकडे एका भजनामध्ये खूप सुंदर वर्णन आहे की केवट म्हणतो, का नको मला, तर तुमचा माझा धंदा एकच आहे म्हणतो. त्यामुळे समान व्यवसाय ज्यांचा आहे ते एकमेकांकडून त्याचे चार्जेस घेत नसतात, त्यामुळे मी तुमच्याकडून घेत नाही, असं गमतीनं केवट म्हणतो. आणि वर्णन केले की रामांना वाटतं की तुझा माझा व्यवसाय एक कसं काय, तर त्यावेळी केवट म्हणतो की मी तर छोटासा मल्ला आहे, ही छोटी नदी पार करवतो तुम्हाला, करवली तुम्हाला, पण तुम्ही भवसागर के खिवय्या होत आप, त्यामुळे तुम्ही भवसागर पार करवता, मी गंगा नदी पार करवली, त्यामुळे आपला व्यवसाय एकच आहे, त्यामुळे मी तुमच्याकडून काही घेऊ शकत नाही. आणि इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत, अब कछु नाथन चाहिए मोरे, दीन दयाल अनुग्रह तोरे, फिरती बार मोहि जो देबा, सो प्रसाद में सिर धरी लेबा. हे नाथ, हे दीनदयाळ, तुमची एवढी कृपा लाभली आहे, त्यामुळे आता मला काही नको, पण परत येताना तुम्ही जे काही द्याल ते प्रसाद म्हणून मी मस्तकी धरीन, असं केवटनी सांगितलं. आणि मग काय केलं रघुनाथांनी, तर बहुत कीन्ह प्रभु लखन सिय, नहीं कछु केवटु लेई, बिदा कीन्ह करुणायतन, भगति बिमल बरु देई. आहा, सर्वांनी, श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता सर्वांनी खूप आग्रह केला केवटाला की काहीतरी घे, पण त्यानं काही घेतलं नाही. तेव्हा करुणानिधान भगवान श्रीरामांनी त्याला भगती बिमल बरु देई, निर्मल भक्तीचं वरदान दिलं आणि मग त्याचा निरोप घेतला. काय गोड पहा. स्वरूपानंदांच्या वरप्रार्थनेमध्ये आहे की मला काही नको, काय हवं तर अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला. फार सुंदर पद आहे ते सुद्धा. आणि तिथे सुद्धा कसे आहेत पदपद्म, तर अवीट आहेत, अशा पदपद्मांची अमला भक्ती, जे म्हणून इथे आठवलं की बिमल भगती, तशी कोणत्याही भेसळी विरहित अशी भक्ती तुमच्या चरणांशी मला द्या, असं त्या प्रार्थनेत मागितलं. आणि तेच वरदान भगवंतांनी इथे केवटला दिलं. आणि मग तब मज्जनु करी रघुकुल नाथा, पूजी पार्थिव नायउ माथा, सिय सुर सरिहि कहेउ कर जोरी, मातु मनोरथ पुरउ बिमोरी, पति देवर संग कुशल बहोरी, आई करो जेहि पूजा तोरी, सुनिसिय विनय प्रेम रस सानी, भई तब बिमल बारी बर जानी, सुनु रघुबीर प्रिया देहि, तव प्रभाऊ जग विदितन केहि, लोकप होहि बिलोकत तोरे, तोहि सेवहि सब सिद्धि कर जोरे, तुम जो हमहि बड़ी विनय सुनाई, कृपा कीन्ही मोहि दीन्ही बड़ाई, तदपि देबी मैं देबी असीसा, सफल हो नहित निज बागीसा. प्राणनाथ देवर सहित कुशल कोसलाई, पूजिहि सब मन कामना, सुज सुरहि जग जाई.
त्यानंतर प्रभू श्रीरामांनी स्नान केलं. तिथे शिवलिंगाची पूजा केली प्रभूंनी. गंगेच्या किनाऱ्यावर पार्थिव शिवलिंगाची पूजा केली म्हटलंय. आणि शिवभगवानांना नमस्कार केला. त्यानंतर सीतामातेनं हात जोडून गंगामातेला विनवलं, हे माते, माझं मनोरथ पूर्ण कर. ज्या योगे मी माझे पती आणि दीर यांच्याबरोबर सुखरूप परत येईन आणि पुन्हा तुझी पूजा करेन. बरं का, हे फार गोड वाल्मिकींनी फार सुंदर श्लोक घातलेत, फार महत्त्वाचे आहेत. कारण गंगा नदी, गंगा माता, आपण नदी म्हणतच नाही कधी. भारतीय लोक प्रत्येक वेळेस आपण गंगा माता म्हणतो. आणि अशी ही गंगा माता जी भगवंतांच्या चरणकमलातून निघाली, तिचं पूजन सीतेनं केलं आहे. आणि त्याचे अतिशय सुंदर श्लोक वाल्मिकींनी घातलेत जे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणाली सीतामाता, पुत्रो दशरथस्यायं महाराजस्य धीमतः निदेशं पालयत्वेन गंगे त्वदभिरक्षितः 14 वर्षाणि समग्राण्युष्य कानने भ्रात्रा सह मया चैव पुनः प्रत्यागमिष्यति ततस्त्वां देवी सुभगे क्षेमेण पुनरागता यक्षे प्रमुदिता गंगे सर्व काम समृद्धिनी. कशी आहे गंगा माता म्हणते आमची सीतामाता? सर्व काम समृद्धिनी, सर्व कामनांना पूर्ण करणारी अशी गंगा माता आहे. त्यामुळे हे गंगे, माझे जे विवेकी विचारी असे दशरथ महाराजांचे पुत्र, माझे पती, तुझ्या संरक्षणाच्या बळावर आपल्या पित्याची आज्ञा संपन्न करण्यामध्ये समर्थ होत. सबंध 14 वर्ष संपूर्ण वनामध्ये वास्तव्य करून माझे पती आणि मी यांच्यासह आणि लक्ष्मणासह आम्ही परत येऊ, तेव्हा हे देवी, हे गंगे, भाग्यशाली गंगे म्हणतीये, सुभगे, सर्व मनोरथ पूर्ण होऊन मी सुखरूप परत आले म्हणजे पुन्हा मोठ्या आनंदानं तुझं पूजन करीन. अशी प्रार्थना सीतामाता करते. आणि त्यावर इथं तुलसीदास गंगामाता काय म्हणाली, सीतामातेची प्रेमरसानं ओथंबलेली अशी वाणी ऐकून, विनंती ऐकून गंगेच्या निर्मल जलातून वाणी प्रकट झाली. बरं का, म्हटलंय की हे रघुवीर प्रिया जानकी, रघुवीरांची प्रियतम जानकी, तुझा प्रभाव कोण बरं जगात जाणत नाही. तू जेव्हा कृपादृष्टीनं बघतेस तेव्हा सामान्य माणूससुद्धा लोकपाल बनतो. सर्व सिद्धी हात जोडून तुझी पूजा करतात, हे मला माहीत नाही का, म्हणते गंगामाता. पण तरीसुद्धा तू तुझ्यासारखी मला प्रेमानं विनंती करतेस, ही माझ्यावर कृपाच होय. तू मला मोठेपणा दिलायस, असं गंगामाता म्हणते. आणि तरीसुद्धा हे देवी, तुझी वाणी सफल होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देते की तू तुझे प्राणनाथ आणि दीर यांच्यासह अयोध्येला सुखरूप परत येशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुझी उज्ज्वल कीर्ती जगामध्ये पसरेल सगळीकडे. आणि मग गंग बचन सुनी मंगल मूला मुदित सिय सुरसरी अनुकूला तब प्रभु गुह ही कहे उगर जाहू सुनत सुख मुखु भाउर दाहू. रामायण म्हणजे आनंद आणि सुखमिश्रित दुःख लौकिकातलं ह्याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मांगल्याचं मूळ असलेली गंगा नदी, तिच्याकडून हे वचन ऐकून आणि अशी ही देव नदी मला अनुकूल आहे हे बघून सीतामातेला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर निषादराज गुहकाला प्रभू श्रीरामांनी सांगितलं की हे बंधू, आता तू घरी जा. हे ऐकलं मात्र गुहचा चेहरा पडला, मनात दुःख उसळलं आणि काहीही केल्या निषादराज प्रभूंना सोडून परत जायला तयार होईना.
कुणाचाही विचार केला नाही निषादराजनी. ना आपली पत्नी, ना आपला परिवार, नातलग, सर्व. तो राजा होता त्या प्रदेशाचा, शृंगवेरपूरचा. पण तरीसुद्धा त्या कुणाचाही विचार न करता या क्षणी इथे माझ्यासमोर माझे प्रभू आहेत, त्यामुळे माझं कर्तव्य फक्त त्यांच्या चरणी आहे, बाकीच्यांशी माझा संबंध नाही. नाता एक रामजीसे दूजा नाता तोड दे, हे निषादराजनी आचरणात आणून दाखवलं. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी प्रभूंना सोडायला तो तयार नव्हता. आणि जेव्हा असा हट्ट निषादराजांनी धरला, त्यावेळी प्रभूंनी काय केलं ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास पुढच्या भागात करतील. अशा रीतीनं ह्या निषादराजाची, ह्या केवटाची भक्ती, त्यांच्यासारखा शुद्ध भाव प्रभूंच्या कृपेनं कधीतरी आमच्याही अंतःकरणात प्रकट होवो, हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.